मित्रांनो, आज आपण असे एक मंदिर पाहणार आहोत। ह्या ठिकाणी देवी देवतांच्या साधू संतांच्या हजारो मूर्ती आहेत आणि हे ठिकाण पुणे शहरापासून जवळच एका डोंगरावर वसलेले आहे, नीळकंठेश्वर। नीळकंठेश्वर पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर पानशेत गावाशेजारी आहे। मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत नीळकंठेश्वर डोंगराच्या पायथ्याला। या ठिकाणापासून आपल्याला गाड्या पार्क करून साधारण अर्धा तास ते पाऊण तासाचा ट्रेक आपल्याला करावा लागतो। फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत नीळकंठेश्वर ह्या ठिकाणी। ह्या आपण पाहू शकता भव्य मूर्त्या। व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी हजारो मूर्त्या आहेत। प्रवेशाच्या ठिकाणी हे दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत। ह्या ठिकाणी जे काही पौराणिक घटनांचे मूर्ती रूपात चित्र दाखवले आहे, त्याच्या समोरच्या बोर्डावर माहिती लिहिलेली आहे। ही आहे हनुमानाची मूर्ती निद्रा स्वरूपात। हे दृश्य आहे महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण। द्रौपदीचे वस्त्रहरण होतानाचा दरबार आपल्याला दिसत आहे। ह्या मूर्त्या भगवान विष्णूंच्या 10 अवतारांचे स्वरूप दाखवत आहेत। वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, विष्णू देवांची मूर्ती, परशुराम अवतार, प्रभू श्री राम अवतार, श्रीकृष्ण अवतार, गौतम बुद्ध अवतार, कल्की अवतार। हे आहेत शनिदेव आपल्या वाहनासोबत। ह्या सीन मध्ये आपण पाहत आहोत सीता मातेला हनुमंतराया भगवान श्रीरामाचा निरोप घेऊन आले आहेत। हे आहेत नवनाथ। ह्या आपण पाहू शकतो अनेक साधू संतांच्या मूर्त्या। ही आहे भारत मातेची मूर्ती।
हे आहेत दत्त महाराज श्वानांसोबत। हे आपण पाहत आहोत हे तर सांगण्याची गरज नाही, भगवान शंकर आणि त्यांच्या सोबत आहेत नंदी महाराज। भगवान शंकरांच्या पाठीमागे आपल्याला अष्टविनायक गणपती दिसत आहेत। हे आहे या ठिकाणावरील कॅन्टीन। या ठिकाणी आपण नाश्ता, चहा आणि पाणी घेऊ शकता। आता आपण मुख्य मंदिराकडे चाललो आहोत। प्रवेशद्वारावर आपल्याला हनुमंत दिसत आहेत। हे आहे अजून एक प्रवेशद्वार। ह्यावर शंकराची मूर्ती आपल्याला दिसत आहे। ह्या ठिकाणी लोकांची दारू सोडवली जाते, त्यासाठी येथे प्रशस्त व्यवस्था केलेली आपल्याला दिसते। इथून पुढे आपण मुख्य मंदिराकडे चाललो आहोत। हे आपण पाहू शकता, मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूला देखील अनेक मूर्ती आहेत। श्रीराम सीता विवाह क्षण, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, राधाकृष्ण मूर्ती, शिवपार्वती विवाह प्रसंग, सप्तशृंगी गडावरील वणी देवीची प्रतिमा, दत्त महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, विठ्ठल आणि संत जनाबाई दळण दळताना, अंजना माता आणि हनुमान, संत नामदेव महाराज, संत नामदेव महाराज विठ्ठलाला घास भरवताना, दारूबंदीसाठी या ठिकाणी नोंदणी केली जाते। तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत मुख्य मंदिरात। हा फोटो आहे परमपूज्य शंकरराव सर्जे मामा यांचा। त्यांना ह्याच ठिकाणी महादेव प्रसन्न झाले होते आणि त्यानंतर हे ठिकाण प्रसिद्ध झाले। ही आहे महादेवाची पिंड। ही पिंड स्वयंभू पिंड आहे। हा मुख्य मंदिराचा समोरचा भाग आहे। हा सर्व परिसर आपल्याला दिसत आहे। श्रीकृष्ण पुतना राक्षसीला मारताना इथे वेगवेगळे पुतळे दिसत आहेत। महाकाली, स्वामी विवेकानंद, ह्या बाहेरील बाजूला अनेक मूर्ती आपल्याला दिसत आहेत। ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह
चांगदेव महाराजांच्या भेटीला गेले आहेत। इथे आपल्याला महाभारतातील एक दृश्य दिसत आहे। इथे कुंभकर्ण झोपलेला दिसत आहे आणि त्याला काही लोक जागवण्याचा प्रयत्न करत आहेत। हा सीन महाभारतातील आहे। ह्यात भीष्म पितामह त्यांच्या अंतिम क्षणांमध्ये बाणांवर झोपलेले दिसत आहेत। हा इंद्रदेवाचा दरबार आपल्याला दिसत आहे। ह्या दृश्यांमध्ये समुद्र मंथनानंतर अमृत वाटप आपल्याला दिसत आहे। ह्या दृश्यांमध्ये समुद्र मंथनानंतर बाहेर आलेले विष प्राशन करताना महादेव दिसत आहेत। ह्या ठिकाणी पाण्याचा तलाव आपल्याला दिसत आहे। ह्या दृश्यांमध्ये रामायणातील बाली सुग्रीव यांच्या युद्धाचा प्रसंग दिसत आहे। महाकालिका अवतार। ह्या दृश्यांमध्ये सत्यभामा आपल्या पतीचे प्राण वाचवताना, इथे आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी घोरडावर बसलेले दिसत आहेत। एकमुखी दत्त महाराज दिसत आहेत। इथे आपल्याला शंकर पार्वती दिसत आहेत। ह्या दृश्यांमध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म दिसत आहे। पुढील दृश्यामध्ये महादेव आणि दत्त महाराज दिसत आहेत। गोरक्षनाथांचा जन्म यामध्ये दिसत आहे। गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिपनाथांच्या जन्माचा प्रसंग आपल्याला दिसत आहे। ह्या प्रसंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेत आहेत।
तर मित्रांनो, हा शेवटचा प्रसंग आहे, इथून पुढे मूर्त्या नाहीत. ह्या आपल्याला सर्व मूर्त्या दिसत आहेत. समोर आपल्याला पानशेत आणि वरसगाव धरण दिसत आहे. या सीन मध्ये महादेव दिसत आहेत. श्रीकृष्ण वामन अवतार आणि बळीराजा आपल्याला दिसत आहे. ह्या सीन मध्ये विष्णू विश्रांती घेत आहेत. तसेच शेजारी सर्व देव साधू संत दिसत आहेत. पुढील दृश्यांमध्ये श्रीकृष्ण सुदामा यांची भेट दिसत आहे. इथे आपल्याला श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चालले आहेत हे दृश्य दिसत आहे. ह्या दृश्यामध्ये श्रावण बाळाला राजा दशरथ यांचा बाण लागलेला आहे. ह्या प्रसंगात आपल्याला नृसिंह अवतार दिसत आहे. ह्या दृश्यांमध्ये आपल्याला भगवान विष्णूंसाठी हत्ती फूल घेऊन आले आहेत आणि त्याच्या पायाला मगरीने धरले आहे हा प्रसंग दिसत आहे. ही जी समोर दिसत आहे ही आहे परमपूज्य श्री शंकरराव सर्जे मामा यांची समाधी. परतीच्या वाटेवर ह्या आपल्याला भव्य दिव्य संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि विठ्ठलाच्या मूर्त्या दिसत आहेत. हा संपूर्ण परिसर आपल्याला दिसत आहे. ह्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. हर हर महादेव. धन्यवाद.